तर आज आहे माझ्या दादाच्या लग्नाचा डे 2. तर डे 2 चा डेकोरेशन आणि सेटअप पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या. काल रात्री लग्नावरून आल्यानंतर तर खूप जास्त दमून गेलतो, तरी सुद्धा सकाळी लवकर उठून मस्तपैकी आवरून घेतलं. कारण जर तुम्ही दादाच्या लग्नात करवले असाल तर तुम्हाला कमी पडून चालत नाही, त्यामुळे तुमचा सगळा लुक एकदम परफेक्टच झाला पाहिजे. मग आम्ही सगळेजण गाडीत बसून पटकन लग्नाला गेलो, कारण लग्नाची सुरुवात तिकडे ऑलरेडी झालेली. गेलो की पहिल्यांदा नाश्ता करून घेतला, कारण आधी तर पोट भरलं पाहिजे. आम्ही तिथं पोहोचेपर्यंत ऑलरेडी विधींना सुरुवात झालेली आणि या पद्धतीचं लग्न मी खूप कमी वेळा बघितले, त्यामुळे हे सगळे विधी बघायला मला खूप जास्त भारी वाटत होतं. नवीन नवीन सगळं बघायला मिळत होतं आणि नेहमीप्रमाणेच दादा आणि वहिनी एकदम छान दिसत होते. त्यांचे आउटफिट तर एक नंबर दिसत होते. त्यानंतर ना वहिनीचा हा पिंक लेहंगा, त्याच्यामध्ये वहिनीची आणि त्यानंतर ना फायनली दोघांचं लग्न लागलं. आणि आज फायनली वहिनीचा गृहप्रवेश होणार होता, त्यामुळे गृहप्रवेशाची मस्तपैकी तयारी केली. आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे डेकोरेशन केलं, त्यामुळे कसं झालंय ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि आम्ही सगळं डेकोरेशन केलं तोपर्यंत दोघं खाली येऊन थांबलेले. मग त्या दोघांना घरात घ्यायचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे वहिनी आज फायनली घरामध्ये आली. तर बघा ना, महिनाभर आपण लग्नाची एवढी जास्त तयारी करतो ती एका दिवसासाठी, म्हणजे आउटफिट, ज्वेलरी सगळ्यापासून जी आपली लग्नाची तयारी चालू असते ती एका दिवसासाठी. आणि तो दिवस जेव्हा येतो ना तेव्हा खूप जास्त भारी वाटतं, म्हणजे तोच आजचा दिवस होता. गृहप्रवेश वगैरे झाल्यानंतर ना सगळ्यांनी उखाणे घेतले, तर तुम्ही ऐका आणि मला सांगा लॉग कसा वाटला. लक्ष्मीच्या गळ्यात सोन्याची ठुशी, प्रणित रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी. खनखन कोदळी मन माती उतरल्याची ती आतिड्याच्या पोटी जलमले राम. राम गेले 100 रुपये आणले 500. 500चे घेतले आरड अगळ याला कोपरगावचा पायका. नाव घेते ऐका. नाव घेते कावजाई आनंदरावची भावजाई. नाव घेते काही अशोकरावची बहीण. नाव घेते कानी रवींद्रनाथची राणी. प्रणितले धरला गौरीशीच लग्न करायचा हट्ट, तर आज मी बांधली त्यांची 7 जन्मांची बांधून गाठ, एकदम जास्त घट्ट घट्ट घट्ट. तेजस रावांचं नाव घेतलं मध्ये कुठेतरी. तेजस रावांचं नाव घेऊन बांधली 7 जन्मांची गाठ घट्ट. आजही मी आहे राहुल रावांची लवर.